मुलांनो, आपण तिसरं प्रकरण सुरू केलं आहे, मसावी आणि लसावी. याच्यामध्ये मागची रिव्हिजन जरा आठवू. यामध्ये बघा, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे आधी. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना इतर एक हा अंक सोडला तर ज्या संख्येला इतर कोणत्याही संख्यांनी भाग जात नाही त्यांना मूळ संख्या असं म्हणतात. मग आता इथं बघा, काही संख्या दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी आपल्याला मूळ संख्या शोधायच्यात. 17 ही 17ला 1 आणि 17 ही म्हणजे 1 आणि ती स्वतः संख्या 17 हे सोडून इतर कुठल्या संख्येने भाग जातो का? तर भाग कोणत्याही संख्येने नाही जात. त्यामुळे 17 ही संख्या मूळ संख्या आहे. आता 15ला 3 भाग जातो, 5 भाग जातो, त्यामुळे 15 ही मूळ संख्या नाही. 4 ही समसंख्या आहे म्हणजे 2 भाग जातो, मूळ संख्या नाही. 3 ही मूळ संख्या आहे. 1 ही संख्या अशी आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 2 ही संख्या मूळ संख्या आहे, त्यामुळे 2ला आपण गोल करणार आहोत. 12 ही संख्या समसंख्या आहे, 2 भाग जातो, त्यामुळे मूळ संख्या नाही. 23 ही मूळ संख्या आहे, 23ला कोणत्याही संख्येने इतर संख्येने भाग जात नाही, फक्त 1 आणि 23 हे त्याचे विभाजक आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुढचे मूळ संख्या कोणत्याही आपल्याला काढता येईल. मग याच्यामध्ये आपण समजून घेऊयात सराव संच 10. सराव संच 10मध्ये बघा, प्रश्न पहिला आहे, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर सर्वात लहान पहिली संख्या 1 आहे, पण 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे आपण 1 ही याच्यामध्ये घेणार नाही. लहान असली तरी ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्यामुळे नंतरची संख्या आहे 2. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे, ती 2 मूळ आहे आणि सर्वात लहान आहे, त्यामुळे 2 ही संख्या सर्वात लहान मूळ संख्या आहे. आणि आणखीन एक तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती समसंख्या पण आहे. म्हणजे सर्वात लहान समसंख्या किंवा जी संख्या मूळ संख्या सम आहे अशी ती एकमेव संख्या अशी आहे की 2 ही संख्या अशी आहे एकमेव की जी सम पण आहे आणि शिवाय मूळ आहे. यानंतरच्या कोणत्याही समसंख्या या मूळ संख्येमध्ये येत नाहीत. आता पुढची आहे जी संख्या मूळ नाही आणि संयुक्त नाही अशी संख्या कोणती आहे? 1. आता पुढचा प्रश्न आहे, पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. आता सहमूळ संख्या म्हणजे काय? तर सहमूळ संख्या म्हणजे ज्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आहे. सामायिक विभाजक म्हणजे आधी विभाजक आपल्याला काढावे लागतील आणि त्याच्यामध्ये सामायिक विभाजक कोणते ते ओळखायला लागतील. मग विभाजक म्हणजे काय? तर विभाजक म्हणजे आता 8 आणि 14 दिले, तर 8चे विभाजक म्हणजे काय? 8ला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो? मग 8ला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो? 1 तर लिहिणारच आपण. 2 भाग जातो का? हो, 2 पूर्ण भाग जातो. बेचोक 8 आणि नंतर 3 नाही आहे, 3च्या पाढ्यामध्ये काही 8 नाही आहेत. मग 4 2 8 4 आहे आणि नंतर 5ही नाही आहे, 6ही नाही, 7ही नाही, डायरेक्ट 8 आहे. त्यामुळे त्याचे विभाजक काय आले? 1 2 4 8 हे झाले 8चे विभाजक. तसेच 14चे विभाजक कोणते? 1 भाग जातो 14ला, 2 भाग जातो आणि 7 भाग जातो आणि 14 भाग जातो. अशा प्रकारे 14चे विभाजक 1 2 7 14 आहेत. मग याच्यामध्ये सामायिक विभाजक म्हणजे काय? इकडे पण आहेत इकडे पण आहेत. 1 इकडे दोन्हीकडे आहे, त्यामुळे 1 सामायिक आहे आणि 2 पण दोन्हीकडे आहे, त्यामुळे 2ही सामायिक आहे. मग ज्या संख्यांमध्ये फक्त एकच जर का सहमूळ संख्या सामायिक असेल, एकच फक्त सामायिक असेल तरच आपण त्याला म्हणायचं सहमूळ संख्यांची जोडी. पण इथे 1 पण आहे आणि 2 शिवाय 2 पण आहे. म्हणजे अशी जर का वेगळी आणखीन आपल्याला सामायिक जर का संख्या मिळाली तर त्याला काही सहमूळ संख्या म्हणायचं नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय येणार? 8 व 14 ही काही सहमूळ संख्यांची जोडी नाही, हे आपलं उत्तर येणार. आता पुढचा बघा, 4 आणि 5. 4चे विभाजक म्हणजे काय? 4ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1 भाग जातो, 2 भाग जातो आणि 4 भाग जातो. या व्यतिरिक्त आणखीन कुठल्याही संख्येने भाग जात नाही. 5चे विभाजक काय? 1 आणि 5. मग याच्यामध्ये सामायिक काय? फक्त एकच आहे, 1 हा अंक आहे. मग सामायिक विभाजक लिहिला 1. मग आता फक्त 1 जेव्हा असेल तेव्हा 4 आणि 5 ही सहमूळ संख्याची जोडी आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग आपला व्याख्याच तशी आहे की जेव्हा सामायिक संख्या फक्त एकच असेल, एक ही संख्याच असेल, तेव्हा ते सहमूळ संख्यांची जोडी आहे असं म्हणता आपल्याला येईल. म्हणजे अशा रीतीने 4 आणि 5 ह्या सहमूळ संख्यांची जोडी आहे. पुढचं आहे 17 आणि 19. आता 17चे विभाजक काय? 1 आणि 17. 19चे विभाजक काय? 1 आणि 19. कारण की 17ला अजून कशाने भाग जात नाही,
19ला पण अशी आणखीन कुठल्याही संख्येने भाग जात नाही. मग 17 आणि 19मध्ये सामायिक काय आहे? फक्त एकच अंक सामायिक आहे, एकच आहे आणि त्यामुळे 17 आणि 19 हे देखील सहमूळ संख्यांची जोडी आहे असं आपल्याला म्हणता येईल. याप्रमाणे फक्त पुढचा एक अंक राहिला आहे 27 आणि 15. हे तुम्ही सोडवायचं आहे, घरच्या अभ्यासामध्ये सोडवायचं आहे. नंतरचा प्रश्न आहे 51 ते 100पर्यंतच्या जोडमूळ संख्या लिहा. पण जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 आहे त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरण दिले बघा त्यांनी, 3 आणि 5. 3 पण मूळ आहे आणि 5 पण मूळ आहे आणि त्याच्यामधला फरक किती आहे? 5तनं 3 गेले 2. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे? त्याच्यामध्ये आपण त्यांची वजाबाकी करतो आहे. 5 मोठी संख्या 5, लहान संख्या 3, 5तनं 3 गेले 2, म्हणजे त्यांचा फरक आहे 2. म्हणून 3 आणि 5 या दोन संख्या जोडमूळ संख्या आहेत. त्याचप्रमाणे 5 आणि 7मध्ये पण 5ही मूळ आहे आणि 7ही मूळ आहे. त्यामुळे 5 आणि 7 या दोन्ही संख्या जोडमूळ संख्या आहेत. त्या दोन्ही मूळ आहेत आणि त्यांच्यामधला फरक आहे 2. त्यामुळे या पण जोडमूळ संख्या आहेत. 11 आणि 13 यासुद्धा जोडमूळ संख्या आहेत. 11 मूळ आहे, 13 पण मूळ संख्या आहे आणि त्यांच्यामधला फरक 2 आहे, म्हणून ही संख्या जोडमूळ आहे. आता आपल्याला 51 ते 100पर्यंतच्या जोडमूळ संख्या विचारलेल्या आहेत. मग काय केलं? 51 ते पुढचे जे सर्व संख्या लिहायच्या आणि त्याच्यामधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत त्या शोधून काढायच्या. आता याच्यामध्ये जे समसंख्या आहेत त्या समसंख्या तर आपल्याला लक्षात येईल की समसंख्या याच्यामधल्या या कुठल्याही मूळ संख्या नाही. त्यामुळे त्यांना गोल केलं आणि ते कॅन्सल करून टाकलं सरळ. 51 ही काही मूळ संख्या नाही. त्याचप्रमाणे 52 पण मूळ संख्या नाही. 53 ही मूळ संख्या आहे, परंतु त्याच्या पलीकडची 54 पण मूळ संख्या नाही आणि 55 पण मूळ नाही आहे. त्यामुळे इथं आपल्याला काही जोडी मिळालेली नाही. त्याचप्रमाणे 51 पण नाही, 52 इथं पण जोडी 53ला काही मिळालेली नाही. मग पुढे जायचं. 56 मूळ संख्या नाही आहे. 57, 19 57, 57 पण मूळ संख्या नाही. 58 ही समसंख्या आहे, ती पण मूळ नाही आहे. 59 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे ही मूळ संख्या असं लिहिलं. 60 काही मूळ संख्या नाही. नंतरची 61 ही संख्या मूळ संख्या आहे. त्यामुळे आपल्याला एक इथे जोडी मिळाली 59 व 61. ही सहमूळ संख्या, ही जोडमूळ संख्या आहे. ही जोडमूळ संख्या आहे. त्यामुळे आपल्याला 59 व 61 ही जोडमूळ संख्या आहे असं म्हणता आपल्याला येईल. संख्या आहे. 59 व 61 ही जोडमूळ संख्या आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याप्रमाणे पुढच्या पण जोड्या तशाच शोधायच्या. 62 ही काही मूळ संख्या नाही, त्यामुळे त्याला गोल करून ते कॅन्सलच करून टाकायचं. 64 काही मूळ संख्या नाही आहे. 66 पण मूळ संख्या नाही. 68 मूळ संख्या नाही. 70 मूळ संख्या नाही. याप्रमाणे आपण ते शोधू शकतो अशा रीतीने. असं पुढे लिहित गेलं की आपल्याला हे सापडेल. त्याप्रमाणे सराव संच 10व्यामधला 5वा प्रश्न झालेला आहे. 6वा प्रश्न मूळ संख्यांपैकी समसंख्या. मग अशीच आपण पाहिलं की समसंख्या 2 ही आहे मूळ संख्यांमधली. फक्त ती एकमेव संख्या अशी आहे की ती सम पण आहे आणि मूळ पण आहे. अशा रीतीने सराव संच 10 झालेला आहे. तो तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये तुम्ही सोडवायचा आहे.